नमस्ते सर्व पालक वर्ग. ॲम्बिशियस अकॅडमी फॉर सायन्स सांगली बोर्ड एक्झाम 2025 हे इथं टायटल लिहिलेलं आपल्या सर्व पालकांना दिसत असेल. आज हा व्हिडिओ मुद्दाम मी ग्रुपवरती करून टाकतोय कारण आजच्या दिवसापासून बोर्ड एक्झामची तयारीचा दिवस हे फक्त 50 आहे. अवेलेबल दिवस आपल्याजवळ फक्त 50 आहे. त्यातले आज 16 तारीख आहे. तसे बघायला गेले की आपल्याला 10 दिवस या महिन्यातले मिळत आहेत, 30 दिवस डिसेंबर महिन्यातले आणि 20 दिवस जानेवारी महिन्यातले आपण पकडून जाऊया. म्हणजे जनरली होत आहे काय, जानेवारीमध्ये 10 दिवस मुलाच्या प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशनला जातं, फेब्रुवारी मधले पण 7 दिवस त्या एक्झामिनेशनला जातात आणि 10 फेब्रुवारीला तरी आपली बोर्ड एक्झाम चालू होते. मग जेवढे दिवस आपल्याला प्रॅक्टिकल ओरल एक्झामसाठी जाणारे आहेत ते दिवस जर मी सोडले तर आज मला अवेलेबल असलेले दिवस अभ्यासासाठीचे हे फक्त 50 ते 60 दिवस मिळतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ह्या पुढच्या 61 दिवसाचं प्लॅनिंग केलेलं होतं आणि जसं की आपण मध्ये ग्रुपला बघितलं असणार आहे की आपण 3 डिव्हिजन्स केले होते. ग्रुपला मेसेज पण दिला होता आणि तिथं आपण दाखवलं होतं की आपण डिव्हिजन ए, डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी असे 3 डिव्हिजन्स आपण 12वीच्या मुलांचे केले होते. आता याच्यामध्ये साहजिक आहे पालकांना वाटेल की सर माझा मुलगा बी मध्ये का, सी मध्ये का, त्याला ए मध्ये घेताय का बघा. पण ह्या डिव्हिजनचा हेतू असा होता की आता सिलेबस तरी ऑलमोस्ट 99% शिकवून झालेला आहे. अगदी एका दुसऱ्या विषयाचा शेवटचा पाठ चालू आहे, तो पण 2 दिवसामध्ये संपून जाईल. मग आज ही मुलं सकाळी 8ला आल्यानंतर जवळपास आम्ही संध्याकाळी 6:30 पर्यंतचं टाइम टेबल रन करतोय. याच्या मागचा हेतू असा आहे की आपली मुलं आता ज्या लेवलला आहेत त्या लेवलपेक्षा वरती जातील. डिव्हिजन ए मध्ये आम्ही अशी मुलं टाकली होती ज्यांचा अभ्यास आता 70% किंवा 70% पेक्षा जास्त ऑलरेडी झालेला आहे. त्यांचा अभ्यास म्हणतोय, सिलेबस नाही. मग ज्या मुलांचा आता ऑलरेडी 70% पेक्षा जास्त अभ्यास झालेला आहे त्या मुलांना अबाव 90% मार्क जाण्यासाठी बोर्डला काय करायला पाहिजे त्याची तयारी इथं सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची चालू आहे. मग त्यात आम्ही काय करतोय, डिव्हिजन ए च्या मुलांसाठी प्रिलिम एक्झाम चालू केले. ते पण टाइम टेबल ग्रुपला आहे, तुम्ही बघितलं नसेल तर नीट बघा. त्यात सेक्शन वाईज आधी फिजिक्स सेक्शन 1 चा पूर्ण 70 मार्काचा पेपर, मग फिजिक्स 2 चा सेक्शन 2 चा 70 मार्काचा पेपर, मॅथ्स बायोच्या सेक्शन 1 चा 70 मार्काचा, सेक्शन 2 चा 70 मार्काचा, केमिस्ट्री 70 मार्काचा, सेक्शन 1 70 मार्काचा, सेक्शन 2 असं करून एकदा सेक्शन वाईज आम्ही पेपर संपवतोय. ते पेपर चेक करून मुलांना लगेच काय चुकलंय काय नाही, पेपर कसं लिहायला पाहिजे, तुला किती मार्क पडतायत याची जाणीव त्याला होते. हे झाल्यावर आपण दोन्ही सेक्शन मिळून सेक्शन 1, 2 कंबाईन ह्याची प्रिलिम सुद्धा घेतोय आणि फायनल प्रिलिम अजून एकदा बोर्डच्या पेपरच्या जस्ट आधी ती पण आपण टाइम टेबल मध्ये लावलेलं आहे. म्हणजे त्या ए डिव्हिजनच्या मुलांना पेपर अजून किती चांगल्या पद्धतीने लिहिता येईल, माझा अजून कुठल्या चॅप्टरचा अभ्यास राहिलाय, त्याचं प्रिपरेशन मला करायला पाहिजे याची जाणीव होईल आणि इतर वेळेला इथं क्लासमध्ये बसून ते स्टडी पण करतील. जे अवघड अजून चॅप्टर्स आहेत तेवढ्याच चॅप्टरचे ते रिव्हिजन्स करतील. म्हणून ह्यांचं डिव्हिजन ए चं आपण एक टाइम टेबल सध्या सुरू केलेलं आहे. पण आता झालंय काय, पहिला पेपर मी ज्यावेळेला डिव्हिजन ए मुलांचा मागच्या सॅटर्डेला जो झाला शनिवारी, त्यावेळेला काही मुलं बरोबर शनिवारच्या त्या पेपरलाच ऍबसेंट, काही म्हणतोय मी, सगळे नाहीत. आणि आज सेक्शन 2 चा पेपर होता त्यालाही काही मुलं ऍबसेंट. मग मध्ये सोमवारपासून शुक्रवारपर्यंत असतात, मंडे टू फ्रायडे असतात आणि शनिवारी पेपरलाच ही मुलं येत नाहीत. ह्यात लॉस कोणाचा आधी हे सर्व पालक वर्गाने समजून घ्यायला पाहिजे. जी मुलं येत आहेत, पेपर देत आहेत, ते चांगले मार्क पाडणार डेफिनेटली, त्यांची प्रॅक्टिस व्हायला लागली, पेपर चेक करून मार्क्स मिळायला लागले, ते वरच जाणार. पण ज्या
मुलांचे ॲब्सेंटी इथं दिसतं पेपरला, त्या मुलाला शेवटपर्यंत कळणार नाही की मी आता कुठल्या लेवलला आहे आणि मला पेपर कसा लिहिला पाहिजे. आणि अगदी मोजकी मुलं ए डिव्हिजन मध्ये अशी आहेत तर पालकांनी आधी ते बघितलं पाहिजे की तू पेपर असताना का जात नाहीयेस. डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी बद्दल जर बोलायचं झालं, डिव्हिजन बी मध्ये आपण असं केलं होतं की ही मुलं अभ्यास करण्यासारखी आहेत, ब्रेन चांगलं आहे, अभ्यास करण्यासारखी आहे, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, पण अजून ती सिरियसच नाही, त्यांना त्या बोर्ड पेपरचं टेन्शनच नाही. असे हे डिव्हिजन बी मध्ये आम्ही मुलं टाकले होते. आणि डिव्हिजन सी मध्ये अशी मुलं घेतलेत ही अभ्यास करतच नाहीत आणि बसले घ्यायला करायला तरी पण यांची मार्कच येत नाही. मग आता आमच्याजवळ दोन गोष्टी होत्या. काय, एक तर या मुलांना रोजच्या रोज काहीतरी होमवर्क द्या, घरात हे सॉल्व्ह करा, उद्या आल्यावर मला ते दाखवा आणि इथं त्यांची टेस्ट घ्या, अभ्यास घरात करून. एक हा पर्याय होता. आणि दुसरा पर्याय होता की त्यांना घराकडे काही न देता त्यांच्याकडे इथंच करून घ्यायचं, इथंच. मग ह्या डिव्हिजन सी च्या मुलांना तरी एक्स्ट्रा स्टडी टाइम लावलाय. डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी साठी एक्स्ट्रा रिव्हिजन लेक्चर्स पण लावले, पहिल्यापासून सगळे चॅप्टर्स परत होतील म्हणून. एकदा जो सिलेबस सगळा संपलाय तो सगळा सिलेबस ह्या बी आणि सी साठी रिव्हिजन चालू केलं आम्ही. पण सी मधली बरीच मुलं लेक्चरलाच येत नाहीत. बरं, हे रिव्हिजन लेक्चर यायला गरजच नाहीये. डिव्हिजन ए च्या मुलांना फक्त आता जे झालेलं आहे पण अवघड आहे, अजून थोडंसं रिव्हिजनची गरज आहे, तेवढंच देणार आहे. बाकी ज्याचा अभ्यास 100% परत झालेला आहे तो परत घेण्यात काय अर्थ नाहीये. आणि झालेला आहे पण मला येत नाही असे जर काही बी आणि सी मधली मुलं असतील त्यांना ते परत व्हावं म्हणताना रिव्हिजन लेक्चर चालू केले. पण काही मुलं लेक्चरला बसत नाहीत. आणि खास करून मी पालकांना सांगतो, मुलं तुम्हाला येऊन घरात वेगळं सांगतात, आम्हाला येऊन इथं केबिन मध्ये वेगळं सांगतात. हा त्यांचा स्वभावच आहे. आज त्यांना जे मला बरं वाटतं ना, अभ्यास न करता आज मी जेवढं निवांत राहू शकतो त्यांना चांगलं वाटतं. पण ह्यात अल्टिमेटली फायनल लॉस जो होणार आहे तो त्या स्टुडंटचा होणार आहे. आज आम्ही सकाळी 8 पासून संध्याकाळी 6:30 पर्यंत त्यांना मी हे सगळं लेक्चर्स देतोय. याचा मागचा उद्देश एकच आहे की हा ज्या लेवलला त्याच्यापेक्षा अजून वरच्या लेवलला जाऊ दे. 23 तारखेपासून आम्ही यांचे इंग्लिश आणि आयटीचे लेक्चर्स चालू करतोय. इंग्लिशचा अभ्यास तरी सगळ्याच्या सगळं आम्ही इथंच करून घेणार आहे, काही घरात काही करायचंच नाही इंग्लिश. मग हे ऍडिशनल लेक्चर्स पण त्यांना आता इंग्लिश आयटीचे चालू होत आहेत. तरी मुलांना बी आणि सी च्या स्पेसिफिक म्हणतोय त्याचा सिरियसनेसपणा नाही आहे. मग आज मला फक्त सर्व पालकांना एवढंच सांगायचंय की तुम्ही त्याला मुलाला स्पष्ट एकदा घरात समोर बसून विचारा. सी च्या मुलांना तरी खूप गरज आहे डिव्हिजन सी मध्ये जी आहेत ती, कारण ती घरातही अभ्यास करत नाहीत. आणि मी इथला क्लास मुलं तुम्हाला सांगतो, सी ची मुलं आल्यानंतर सर समोर असतील तर फक्त टेक्स्टबुक समोर ओपन करून बसणार, वाचतच नाहीत. वेळ घालवायचा नुसता प्रयत्न चाललाय, दिवसभर वेळ घालवायचा, दंगा करणार नाही, मी बसणार असं पण नुसतं पुस्तक उघडून बसणार पण वाचणारच नाही. मग हे मुलं 60 दिवसानंतर जेव्हा आपण पेपरला जाणार तेव्हा ते पेपरला लिहिणार काय? कुठंतरी आपल्याला याला त्या मुलाला समोर बसवण्याचा विचार केला पाहिजे. अन्यथा तुम्ही त्या मुलाला घेऊन या, इथं अकॅडमीमध्ये या, त्याला घेऊन आपण स्पेशल मीटिंग बनवूया, त्याला काय प्रॉब्लेम आहे बघू. आणि ए डिव्हिजन मध्ये जी मुलं आहेत ज्यांना पेपरला जायचं नसेल, टेस्टला जायचं नसेल, तर त्याला बी ए डिव्हिजनच्या पालकांनी घेऊन यावं. जोपर्यंत आपण थोडंसं प्रेशराईज देऊन त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून नाही घेणार तोपर्यंत मला नाही वाटत की आपलं जे एक्सपेक्टेशन असेल या लेवलपर्यंत आपल्याला त्या मुलाला न्यायचंय तिथं आपण थोडंसं कुठेतरी कमी पडणार. आज काही मुलं अशी आहेत, मी नावसहित सांगतोय, क्लास 12वी मधलेच
मग त्याच्यामध्ये अथर्व पाटील असेल, श्लोक खोत असेल, अनघा सुतार आहे, आदिती निळे आहे, इवन साक्षी आहे. ही काही मुलं अशी आहेत, हे मला आठवत नाही की बाबा ह्या मुलांनी असं कधी स्वतःहून कुठली टेस्ट चुकवले किंवा क्लास चुकवलाय, अजिबात नाही. त्या मुलांचा अभ्यास बऱ्यापैकी एका लेवलला झालेला आहे. तरीही ती मुलं ते धडपडत आहेत, कारण त्यांना माहित आहे माझा किती अभ्यास झाला तर तो पेपरला कमी पडणार आहे, माझा किती अभ्यास झाला तरी पण माझे मार्क्स कमी येणार आहेत, कारण काय चुका होणार आहे, काय क्वेश्चन येणार मला माहित नाही. ही मुलं आज सगळे पेपर देत आहेत. पेपर झाल्यावर ते पेपर चेक करून घेऊन ते मार्क्स चेक करतायत, मला का कमी पडले, कुठे कमी पडले ते. मग या अशा मुलांच्याकडनं काहीतरी शिकायचं राहिलं बाजूला, तर ते दुसऱ्या मार्गाकडे जायला चालू होतात. आणि हळूहळू जसे पेपर जवळ यायला चालू होतील तसं मग ज्यावेळेला अभ्यास होत नाही त्यावेळेला मी घरात एकटा बसतो, अभ्यास करतो, तिथं जाऊन लेक्चर करण्यापेक्षा मी काहीतरी वाचत बसतो, असे काही मुलाच्या डोक्यात विचारायला चालू होतात. पण ते कधीच सक्सेस झालेले नाही. मी मागचे कितीतरी वर्ष मी मुलाचे बघितले. जो मुलगा घरात बसून अभ्यास करतो म्हणून मी पास होतो म्हणून जर बसला तर तो घरात पण अभ्यास करत नाही आणि काय पेपरला येणार आहे त्याला शेवटपर्यंत कळत नाही, तो तसाच राहतोय. जर इथं 8 ते 6:30 मध्ये आम्ही सगळे स्टडी टाइम द्यायला लागलोय, रिव्हिजन द्यायला लागलोय, डाऊट सेशन्स घ्यायला लागलोय, टीचर्स अवेलेबल आहे, तिथं बसून जर त्याला अभ्यास होत नसेल तर तो घरात एकटा अभ्यास कसा करेल? तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा. आणि ह्यातनं अजून काही तुम्हाला वेगळे प्रॉब्लेम्स येत असतील तर मला डायरेक्ट कॉल करा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ मी आता अगदी तत्परतेने बनवून तुम्हाला पाठवतोय. याची कृपया सर्व पालकांनी नोंद घ्यावी एवढीच इच्छा आहे. थँक्यू.